आम्हाला जायचं होतं महादेवाच्या दर्शनाला. त्याआधी हे झाड लावून घ्यायचं म्हटलं. जे पूजेत दाखवलं होतं बेलाचं झाड, आपल्या घरात एकतरी बेलाचं झाड पूजेसाठी असावं. सोमवार असो, शनिवार असो, त्याची पूजा, एकादशी, अमावस्या, महादेवाच्या बेलाच्या झाडाखाली दिवा लावावा. त्याचप्रमाणे अमावस्याच्या दिवशीसुद्धा बेलाच्या झाडाखाली दिवा लावावा. त्यासाठी आपल्या घरात एक पूजेसाठी बेलाचं झाड असावं. उन्हामुळे पॉलिथिन पूर्ण फाटून गेली होती, तर ते बेलाचं झाड कुंडीत शिफ्ट करावं म्हटलं आणि त्यासाठी सर्व घाट घातला. बघू शकता, एक छोटी बकेट घेतली आणि त्यामध्ये थोडे होल करून पाणी पूर्ण जाम न हो यासाठी त्यामध्ये थोडे मिडियम साईजचे दगड टाकून घेतले आणि पूर्ण झाड त्यामध्ये बसवलं. तर बघतो काय, माती खूप वर असल्यामुळे बकेट छोटी पडली आणि पुन्हा झाड काढून पॉलिथिनमध्ये शिफ्ट केलं. बघू शकता, भरपूर प्रमाणात माती असल्यामुळे त्याच्या मुळ्या खूप पसरल्या होत्या आणि खोलवर खालीसुद्धा मुळ्या गेल्या होत्या. बघू शकता, पूर्ण झाड रिटर्न पॉलिथिनमध्ये शिफ्ट केलं आणि पाणी टाकून भरपूर प्रमाणात माती भरून झाड पुन्हा लावून घेतलं आणि आम्हाला जायचं होतं महादेवाच्या दर्शनाला. बघू शकता, छान झाड लावून घेतलं, नवी पालवी आली आहे. महादेवाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी तयारी केली आणि बघा, इथे झुले, खेळणी, लहान मुलांसाठी बसायला छोटे झुले आणि भरपूर प्रमाणात खाण्याचे पदार्थसुद्धा इथे अवेलेबल होते. बघू शकता, मुलांना खेळण्यासाठी भरपूर प्रमाणात इथे खेळणीसुद्धा अवेलेबल होती. आणि नंतर निघालो आम्ही पहिल्या पायरीकडे. हे आहे डोंगर भाग आणि इथून पायरी सुरू होते, म्हणून याला पहिली पायरी असे म्हटल्या जाते. आणि बघू शकता, इथं फूल, एक नारळ, हळद कुंकू घेतलं आणि महादेवाचे दर्शन घेतले. याचा लॉंग व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन. तोपर्यंत बाय बाय.